सविस्तर रिपोर्टला सुरुवात करूयात। तुळजापुरात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय। तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान। त्याच तुळजाभवानीच्या मूर्तीबद्दल सकाळी एक धक्कादायक आरोप करण्यात आला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। तुळजाभवानी देवीची तलवार गायब झाली असा आरोप पुजारी मंडळानेच केला आणि त्यानंतर तलवारीचा शोध घेण्यात आला आणि ही तलवार मठात असल्याचं समजलं। पण ज्यावेळी तलवार गायब झाल्याचे आरोप झाले त्यावेळी देवस्थान समितीने चक्क हात वर केले होते। हा सगळा सावळा कारभार पाहता तुळजापुरात श्रद्धेचे खेळ नेमकं करते तरी कोण असा सवाल उपस्थित होतोय। तुळजाभवानी देवीच्या तलवारीवरून गोंधळ। देवीची तलवार गायब झाल्याचा भोपे पुजारी मंडळाचा आरोप। आरोपानंतर काही तासांतच तलवार सापडली। तुळजापुरात चाललंय काय? तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक। तुळजाभवानी भक्तीचं आणि त्याही पेक्षा शक्तीचं प्रतीक। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीची तलवारच गायब झाल्याचा प्रकार समोर आला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। तलवार गायब झाली नव्हे तर तलवार गायब केली असा धक्कादायक आरोप तुळजापुरातल्या भोपे पुजारी मंडळानं केला होता। या ठिकाणी तुळजापुरात मंत्रोपचार पूजा आजपर्यंत कधी झालेली नाही। ही तुळजाभवानी हे शक्तिपीठ आहे। या ठिकाणी देवीला वर्षातून आम्ही 3 वेळा आम्ही देवीला निद्रा देतो, देवीला हलवतो, हे ते सगळं निद्रा देत असताना परंतु या असं मंत्रोक्त पूजा या ठिकाणी केली जात नाही। परंतु मंदिर संस्थान नव्यानंच पुजाऱ्यांना डावलून हा विधी करून घेतलेला आहे। परंतु आम्ही पुजाऱ्यांनी त्यावेळेस निषेध व्यक्त केलेला नव्हता, कारण देवीच्या कार्यासाठी आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो। परंतु ही जी आता देवीची तत्व आणि शक्ती काढून घेतलेली जी तलवार सांगितली जाते ती गायब झालेली आहे। मंदिर संस्थांना आम्ही अर्ज देऊन विचारले की ती तलवार कुठे आहे, तर मंदिर संस्थान सांगायला तयार नाही। तुळजाभवानी मातेच्या हातात 8 आयुध आहेत। त्रिशूळ, तलवार, परशु, बाण, शक्ती, पद्मघंटा आणि पाश अशी ही आयुध। तुळजाभवानी समोर होम हवन आणि मंत्रोपचार करून देवीच्या अष्ट आयुधांतलं तत्व आणि शक्ती तलवारीत काढल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला। ही विशेष पूजा पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती। यामध्ये देवीच्या गर्भगृहातील ऊर्जाही पूजेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या पूजेनंतर तलवार गायब केल्याचा आरोप झाला। विशेष म्हणजे मंदिर संस्थानलाही देवीची तलवार कुठे याबाबत माहिती नव्हती। तुळजाभवानी देवी मंदिरातील जे गर्भगृह आहे, या गर्भगृहातील प्राण शक्ती ऊर्जा जी आहे ती एका तलवारीमध्ये काढण्यात आलेली होती, म्हणजे मंत्राद्वारे त्या तलवारीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती। अशी अतिशय महत्त्वाची जी तलवार होती, ही तलवार आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी की बाबा ही तलवार कुठे ठेवलेली आहे आणि काय आहे याच्या बाबतीत चौकशी केली असता प्रशासनाकडून उडवाउडीची उत्तरं व योग्य व समर्पक उत्तरे दिली जात नाहीत व ही तलवार कुठे आहे काय आहे याच्या बाबतीत कसल्याही प्रकारची माहिती दिली जात नाही। ही तलवार अतिशय महत्त्वाची आहे। तुळजाभवानीची तलवार कुठे आहे याबाबत मंदिर समितीनेही हात वर केल्यानंतर ग्रामस्थ आणि भाविकही चिंतेत पडले। त्यानंतर तुळजाभवानीच्या तलवारीचा शोध युद्ध पातळीवर सुरू झाला आणि अखेर तुळजाभवानीची तलवार वाकोजी बुवा मठात सुरक्षित असल्याचं समोर आलं। या संदर्भात देवस्थान समितीने खुलासा केला। तलवार गायब नसून ती वाकोजी बुवा यांच्या मठात सुरक्षित आहे। ही तलवार दैनंदिन पूजेसाठी मठात ठेवण्यात आली आहे। देवीच्या गर्भगृहातील आणि अष्ट आयुधांमधील शक्ती संचरित केलेली तलवार सुरक्षित आहे। तुळजाभवानी देवीची ही महत्त्वाची तलवार गहाळ झाली आणि या संदर्भातील बातम्या समोर येतात। कुठेतरी वादाची चित्र निर्माण झालेली होती। यावरून मंदिर संस्थाननं सावध भूमिका घेत एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आणि त्यानुसार आई तुळजाभवानी देवीची ही महत्त्वपूर्ण असलेली तलवार वाकोजी बुवा यांच्या मठात असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। दैनंदिन नित्यपूजा करता यावी यासाठीच ही तलवार या मठात ठेवली असं स्पष्टीकरण मंदिर संस्थानने दिले। तुळजाभवानीची ही तलवार भाविकांच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे। असं असताना तुळजाभवानीच्या तलवारीवरून एवढा गोंधळ का निर्माण झाला? देवीची दैनंदिन पूजा ही मंदिर समितीच्या देखरेखीखाली होणंच अपेक्षित आहे।
देवीच्या आयुधांमध्ये कोणताही बदल अत्यंत पारदर्शकतेनं आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच व्हायला हवा. देवीची तलवार गायब झाल्याचा आरोप होताच मंदिर समितीनं तात्काळ खुलासा का केला नाही? सर्व भाविकांची अशी इच्छा आहे की तुळजाभवानीची जी तलवार आहे त्या तलवारीमध्ये सर्व शक्ती असते. ती तलवार मंदिरातच असावी, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना त्या तलवारीचं दर्शन व्हावं. आणि ते तलवार म्हणजे भावनेचा विषय आहे. प्रशासनाने या ह्याच्यामध्ये लक्ष घालून ती तलवार जी आहे ती कुठं मंदिराच्या बाहेर न ठेवता देवीच्या जवळच कुठेतरी ठेवून सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी ती तलवार खुली राहावी, जेणेकरून भाविकांच्या भावनेला कुठेही ठेस पोहोचणार नाही, असं सर्व भाविकांचं मत आहे. आणि मंदिरामध्ये जरी आजच्या घडीला काम चालू असेल तरी सुद्धा मंदिराच्या अनेक रूम तिथं उपलब्ध आहेत. भाविक भक्त त्या ठिकाणी त्याचं दर्शन करू शकतात. तरी आमची अशी मागणी आहे की देवीची तलवार, देवीचे सगळे अवजार, तिचे अलंकार त्या ठिकाणी भाविक भक्ताला दर्शनासाठी उपलब्ध करून द्यावेत. तुळजापुरातलं ड्रग्ज प्रकरण, त्यानंतर मूर्तीच्या रूपाचा वाद आणि आता तलवारीचा वाद. तुळजापुरात भाविकांच्या श्रद्धेशी एवढा खेळ कोण करतंय? ओमकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.